सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेचा तिढा कायम असताना सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सूचक विधान केले। सत्ताधारी भाजपाचे काही नाराज व त्यांच्या घटक पक्षांचा प्रस्ताव असून प्रत्येकाची पत्ते आहेत, त्यामुळे पत्त्याचा डाव योग्य क्षणाला आणि योग्य वेळेला काढायचा असतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही एक वेगळा पॅटर्न करू, अशा शब्दात आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेबाबत सूचक विधान केले। ते सांगलीमध्ये बोलत होते। सदस्य होतात 60 पैकी आणि म्हणून सातत्याने आमचे जिल्हा परिषद सदस्य किंवा जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंतराव पाटील साहेब आहेत, खासदार विशाल पाटील असतील, रोहित पाटील जी असतील, तासगाव कोटेमाकाळचे आमदार आणि इतर समविचारी लोक हे जे काय आहेत यांच्या संपर्कात आम्ही आहोत। चर्चा आमच्या चालू आहेत आणि लवकरच सत्ता स्थापनेचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत। दादाच्या वेट अँड वॉच म्हणतात, चंद्रकांत वेट अँड वॉच, तुमचंही वेट अँड वॉच शेवटपर्यंत राहील। हे आता कशाला, आता प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळेस योग्य क्षणाला हा काढायचा असतो, म्हणून आम्ही योग्य वेळेस योग्य क्षणाला जे काय करायचं ते आम्ही करू। आजच्या बैठकीमध्ये युतीतले काही पक्षांचे नेते होते, तर तुम्ही काही नाव आता मी आता असं उघड सांगता येईल का? बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की 6 वर्ष जो आम्हाला अध्यक्षपद देईल त्याला आम्ही पाठिंबा देतो। ठीक आहे, चांगलं आहे ना, मागणी करणं त्यांचा अधिकार आहे। प्रस्ताव ठेवलाय का? नाही, प्रस्ताव हा अनेक प्रस्ताव आहेत। सांगली जिल्ह्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या नाराज गट जो आहे, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांच्या काही मित्र पक्षातले काही नाराज गट लोक आहेत, त्यांचे प्रस्ताव आहेत, आम्ही त्याच्यावर चर्चा करतोय, चर्चा होईल। सातारा पॅटर्न नाही, कुठला पॅटर्न नाही, आम्ही सांगली जिल्ह्याचा एक वेगळा पॅटर्न करू। अध्यक्ष हा महाविकास आघाडीचा होईल 100% अध्यक्ष महाविकास आघाडीचा होण्याचाच आमचा प्रयत्न आहे। काही गोष्टी असतात, मी सगळं काय आज बोलू शकणार नाही, कारण अजून प्रोग्राम जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचा लागलेला नाही। जसा जाहीर होईल त्यावेळेस मी बोलेन। सांगलीत कोण फुटणार, कोण नाराज आहे, काही नेत्यामध्ये वाद आहे, असं कोणतं? आता परत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रश्न